नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सुकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 7 मे 2024 वार गुरुवार गुंतवणूक मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये बरेच दिवसापासून आपल्याला थोडीफार सुधारणा होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दरही आपल्याला हळूहळू वाढताना पाहायला मिळतात। तर कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर बटाट्यांचे दर ही काय पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंतवणुकी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 35-36 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। अस्टरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील अस्टरचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 तर हलक्या मालासाठी 140 ते 150 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दश गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 300 तर हलक्या मालासाठी 150 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250 तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे ते 11 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। साधारणतः मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 100 ते 110 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च दर बघितलं तर 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला 12 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप गोळे साईज आणि कलर कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळतात। हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर लहान साईज मध्ये चिंगडी कांद्यासाठी हलक्या मालासाठी 3 रुपयापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये चिंगडी कांद्यासाठी 5 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता आपल्याला पाहायला मिळते। बटाट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वेफरचे बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 15 ते 16 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये उच्च दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते 12 ते 13 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। इंदोर बटाट्यांची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला मिळतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंक तावान तसेच व्हीएनआर पेरूचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 5 ते 10 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळते। कलिंगडची क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत, एखाद दुसऱ्या वक्कलसाठी 14 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर लिंबांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 70 रुपयापर्यंत, हलके माल जे ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी 20 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी दर जर बघितलं तर साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्याच्या काकडीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी सरासरी दर जे 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी
15 रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतोय. पुनेरगावची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये पुनेरगावचे दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पारावतोय. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पारावतोय. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर देतात. वालगेवड्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पारावतोय. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे आहे 35 ते 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पारावतोय. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पारावते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारावते. पावडरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्च दर पारावते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पारावते. राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 तर हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील दर पारावते. डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील दर पारावते. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारावते. चवळीची क्वालिटी नुसार चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पारावतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पारावतोय. जळगाव वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांग्याचे दर जे होते 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पारावतोय. फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे होते फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पारावतात. कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारावतोय. आलेची क्वालिटी नुसार दरामध्ये आपल्याला स्थिरता पारावते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्च दर पारावते. तर क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात. कालपासून थोडेसे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आल्यासाठी चांगल्या मालासाठी सुधारणा झालेली पाहावते. मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे 15 रुपयापर्यंत उच्च दर पारावते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारावते. त्याचबरोबर क्वालिटीनुसार गावरान कोथिंबीरचे दर जे साधारणतः 18 ते 20 रुपयाच्या दरामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च दर पारावते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पारावतात. तर विलायती कोथिंबीरसाठी 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते. हिरवी मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्च दर पारावते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पारावतात.